घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं जानकी ही ऋषिकेश यांना जेवायला वाढते. त्यावेळेस ऋषिकेश म्हणतात की तू ही जेवायला बस. त्यावेळेस जानकी म्हणते की नाही आणि मी सगळ्यांसोबतच जेवायला बसेल. त्यानंतर आई ऋषिकेश यांना विचारतात की आपण घराच्या बाहेर CCTV बसवला आहे ना, आणि त्यावरून लक्षात येईल की गाडीचं ऑइल ब्रेक कोण केला आहे. त्यावेळेस जानकी विचार करते, जर त्या CCTV फुटेजमध्ये जर ऐश्वर्या दिसली तर सर्व घर हे तिच्या विरोधात जाईल आणि ते होता कामा नये. त्यानंतर ऋषिकेश हे मोबाईल चेक करणार असतात. तेवढ्यामध्ये जानकी तो मोबाईल घेते आणि ऋषिकेश यांना म्हणते की तुम्ही अगोदर शांतपणे जेवण करून घ्या आणि काय फुटेज आहे ते मी पाहते. त्यानंतर जेवण झाल्यानंतर ऋषिकेश हात धुवायला जातात. त्यावेळेस जानकी इकडे पाहते की त्या फुटेजमध्ये तर ऐश्वर्याच गाडीचं ऑइल ब्रेक करताना दिसत आहे. त्यावेळेस काय करावं असा विचार करते. तेवढ्यामध्ये तिथं ऋषिकेशही येतात आणि इकडे शर्वरीचा ऐश्वर्यावरती पूर्ण विश्वास असतो. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की मी म्हणत आहे की आपण जर जानकीच्या जीवाचा बरं वाईट करायचा जर काही प्लॅन केला तर आपण त्यामध्ये अडकू शकतो. आणि शर्वरी तू अगोदरच 2 खून करून सेल्फ डिफेन्समधून सुटली आहेस, पण आता ते नाही होऊ शकत. नाहीतर आपल्याला जन्मठेप तर होईल, नाहीतर फाशी होईल. त्यानंतर इकडं ऋषिकेश जानकीला विचारतात की तू ते फुटेज पाहिलं का. ज्यावेळेस ऋषिकेश मोबाईलमध्ये पाहतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यामध्ये तर ॲपच इन्स्टॉल केलेला नाही. तो ॲप हा जानकीने अनइन्स्टॉल केलेला असतो, जेणेकरून की ऋषिकेश हे ते फुटेज पाहू शकणार नाहीत. आणि ऋषिकेश यांना सांगते की मी CCTV फुटेजवाल्याला फोन करून सर्व CCTV फुटेज रिकवर करून घेते. आणि त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की ऐश्वर्या तू जे म्हणत आहेस ते ठीक आहे, पण आता आपण काय करायचं आहे. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की तू फक्त मला साथ दे. त्यानंतर इकडं राहुल शर्वरी यांना म्हणतात की शर्वरी तू हे जे काही करत आहेस ते खूप चुकीचं करत आहेस आणि आपल्यापाशी जेवढा पैसा आहे तेवढा पैसा घेऊन आपण इथून निघून जाऊया. त्यावेळेस शर्वरी म्हणते की अजिबात नाही आणि ऐश्वर्याच ही माझा हुकुमाचा एक्का आहे आणि आता मला काहीच करावं लागणार नाही. आणि त्यानंतर इकडं ऐश्वर्या ही जानकीकडे येते आणि तिला म्हणते की मला 35 लाख रुपये हवे आहेत. त्यावेळेस इकडं जानकी विचारते की तुला 35 लाख रुपये कशाला हवे आहे. त्यावेळेस ऐश्वर्या सांगते की माझ्या रूमचं इंटेरियर खूप खराब झालेलं आहे आणि मला इंटेरियर करायचं आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की 35 लाख रुपये हे तर पूर्ण घराला इंटेरियर करायसाठी लागतात. त्यावेळेस इकडं ऐश्वर्याची रूम पाहायला अवंतिका आणि जानकी येतात. त्यावेळेस जानकी म्हणते की तुझी रूम तर खूप चांगली आहे आणि एवढं 35 लाख रुपयाचं तू करणार काय आहेस. तेवढ्यामध्ये तिथं शर्वरी येते आणि म्हणते की तिला करायचं असेल तर करू दे ना आणि तू का अडवत आहेस. त्यावेळेस जानकी तिला म्हणते की तू आमच्यामध्ये बोलू नको. त्यावेळेस शर्वरी म्हणते जर ऐश्वर्याचा विषय असेल तर मी बोलणारच आहे आणि आज तू आम्हाला पैसे देण्यासाठी नकार देत आहेस. उद्या आम्ही काय खायचं आणि काय प्यायचं तेही तूच ठरवशील. त्यानंतर इकडं जानकी म्हणते की हे शक्य नाही आणि ती तिथून खाली निघून जाते. त्यावेळेस ऐश्वर्या ही तिच्या मागे मागे येते आणि म्हणते की जानकी मला 35 लाख रुपये हवे आहेत आणि रूमचं इंटेरियर करायचं आहे. त्यावेळेस जानकी म्हणते की ठीक आहे, जर तुला करायचंच असेल तर तू वेंडरला बोलून घे आणि मग मी त्याला किती लागतील विचारून त्याला पैसे देते. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की अजिबात नाही आणि मी वेंडरला वगैरे लावणार नाही आणि मी माझ्या हिशोबाने माझ्या रूमचं इंटेरियर करणार आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ठीक आहे, मग बिलाच्या पावत्या मला दाखव आणि त्यानुसार मी तुला पैसे देते. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की नाही, अजिबात नाही आणि आता मला ते पैसे आत्ताच हवे आहेत. त्यावेळेस जानकी म्हणते की हे होणार नाही. आणि त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की तू एवढा हट्ट का करत आहेस आणि तिला पैसे हवे असतील तर तिला देऊन दे ना. त्यानंतर इकडं जानकी आईंना म्हणते आई तुम्हाला तर माहीत आहे ना, नानांच्या विलनुसार मी त्यांना कोणालाही काहीच पैसे देऊ शकत नाही. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की नानांची 3 मुलं असतानाही त्यांनी तुझ्याच नावावर प्रॉपर्टी का केली आहे. आणि त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की मी तर हा किती दिवस झाला प्रश्न विचारत आहे पण मला आणखीनही उत्तर भेटलेलं नाही. त्यावेळेस जानकी आईंना म्हणते की आई तुम्हाला तर माहीत आहे ना, नानांची शेवटची इच्छा होती की ती सर्व प्रॉपर्टी ही माझ्या नावावर केली आहे आणि घर हे एकत्र बांधून ठेवण्यासाठीच केलं आहे आणि या घराचे मी हिस्से नाही करू शकत. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मला काही माहिती नाही आणि मला तर आता वाटत आहे की हे सर्व तूच केलं
केला आहे आणि नानांचा खूनही तूच केला आहे. त्यावेळेस तिकडं जानकीचा पारा चढतो आणि जानकी ही ऐश्वर्याच्या कानाखाली लावते आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की हे काय सुरू आहे. आणि ज्यावेळेस जानकी ही ऐश्वर्याच्या कानाखाली लावते त्यावेळेस ऐश्वर्याचा राग हा अनावर होतो आणि ती म्हणते की मला माहीत आहे की नानांचाही खून तूच केला आहेस आणि आता तर मला माझ्या हिश्श्याची प्रॉपर्टी हवीच आहे आणि मी ती घेणारच आहे. आणि तिथून ऐश्वर्या ही निघून जाते. त्यानंतर इकडं शर्वरी आईंना म्हणते की हे सगळं काय आहे आणि जर ऐश्वर्याला तिची प्रॉपर्टी हवी आहे तर तिला आपण तिची प्रॉपर्टी देऊयात. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते तर मला तर सुंटा वाचून खोकला गेला आणि त्यानंतर इकडं आई म्हणतात की आपण नानांची इच्छा विसरून जाऊयात आणि प्रॉपर्टीचे हिस्से करूयात. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की नाही, असं अजिबात नाही. त्यावेळेस अवंतिका जानकीला म्हणते की हो वहिनी, इकडं राहुल हा गेम खेळत बसलेला असतो. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तू घरामध्ये काय करत बसला आहेस आणि तुला माहीत आहे का बाहेर आता किती मोठा तमाशा झाला आणि त्यामध्ये कोण जिंकलं तर त्यामध्ये ऐश्वर्या जिंकली हे ती राहुलला सांगत असते. पण राहुल काहीच ऐकण्यामध्ये इंटरेस्टेड नसतो. त्यावेळेस शर्वरी म्हणते की मला तर आता खूप छान वाटत आहे. त्यानंतर इकडं रूममध्ये आल्यानंतर अवंतिका जानकीला म्हणते की मला तर हे तुमचं नाटक नव्हतं तर खरंच वाटत होतं. त्यावेळेस जानकी म्हणते की जर तुला हे खरं वाटत होतं तर याचा अर्थ शर्वरीलाही त्याची ऐश्वर्यावरती पूर्ण विश्वास बसला असेल आणि आता आपल्याला जे आपण ठरवलं आहे तेच करायचं आहे. त्यावेळेस इकडं अवंतिका म्हणते की मला खूप भीती वाटत आहे, ऐश्वर्या बदलली तर नाही.